नमस्कार विद्यार्थी मित्रो, इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरण क्रमांक 5 वसंत हृदय चैत्र हा पाठ आपण आज अभ्यासणार आहोत। खऱ्या अर्थानं आपण पाहिलं असेल की दुर्गा भागवत यांनी निसर्गाविषयी आपले मत व्यक्त करत असताना निसर्गाची असणारी त्यांची ओढ आणि त्यातून निसर्गाबद्दल असणारं प्रेम प्रस्तुत पाठाच्या माध्यमातून आपल्यापुढं व्यक्त केलेलं आपल्याला दिसून येतं। म्हणूनच मी दुर्गा भागवत यांचा थोडक्यात परिचय तुम्हाला देत आहे। दुर्गा भागवत यांचे मूळ गाव पंढरपूर। खऱ्या अर्थानं पंढरपूर ही विठ्ठलाची भक्तिभूमी, विठ्ठलच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांच्यामध्ये विठ्ठल संपन्न झाला की काय असं आपल्याला वाटायला लागतं आणि म्हणूनच साहित्य लेखनाच्या माध्यमातून त्यांनी निसर्ग आणि भक्तिमयता ह्या दोन्ही गोष्टी आपल्या साहित्यातून देण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळतो। कारण त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण करत असताना मुंबई, नगर, नाशिक, धारवाड, पुणे येथे त्यांनी आपलं पूर्ण शिक्षण पूर्ण केलेलं आहे। 1920 साली त्या मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाल्या। त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयात झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्याने BA संस्कृत व इंग्रजी विषयातून केलेला आहे। त्या PhD करत असताना त्यांनी जो घेतलेला विषय होता तो विषय इतका वेगळा होता की त्यांनी सिंथेसिस ऑफ हिंदू अँड ट्रायबल कल्चर्स ऑफ सेंट्रल प्रोव्हिन्सेस ऑफ इंडिया या विषयावरती PhDचं संशोधन त्यांनी सुरू केलं होतं। पण काही कारणानं ते संशोधन त्यांचं अपूर्ण राहिलं, पण त्या डगमगल्या नाहीत। त्यांनी साहित्य लेखनामध्ये आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या साहित्याचं वैशिष्ट्य असं आहे, सुस्पष्ट प्रामाणिक विचार त्यांनी आपल्या साहित्यातून मांडले। छोटी छोटी वाक्य पण परिणामकारकता त्या वाक्यातून आपल्याला पाहायला मिळते। एवढंच नव्हे तर नादमय शब्द त्यांच्या कवितेतून आपल्याला पाहायला मिळतात। त्याने अर्थातील सुबोधता आपल्या लेखनाच्या माध्यमातून स्पष्ट केलेली पाहायला मिळते। समाजशास्त्र व संस्कृत आणि त्याचबरोबर प्राकृत भाषांच्या जाणकार म्हणून दुर्गा भागवत यांच्याकडे पाहिले जातं। त्याने बौद्ध वाङ्मयांचा अभ्यास तसेच 10 ललित निबंध संग्रह प्रसिद्ध केले। प्रस्तुत पाठाचं नाव आपण पाहिल्यानंतर लक्षात येतं त्यांना निसर्गाची ओढ कशी आहे, निसर्गाची ओढ त्यांना सदैव सतावत होती आणि म्हणूनच त्यांनी आपल्या लेखनामध्ये निसर्गाचाच जास्तीत जास्त विचार केलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यांनी लिहिलेलं ललित लेखनी त्याने असं चमत्कारिक नाव दिलेलं आहे, तुम्हाला लक्षात येईल। उदाहरणार्थ घ्यायचं झालं, चैत्र सखा वैशाख, पुष्प पंडित भाद्रपद, तालबद्ध पौष, मायावी माघ, हे सर्व लेखिकेने निसर्गाच्या सान्निध्यात अनुभव घेत असताना लिहिलेलं ललित लेख आहे। आणि म्हणूनच दुर्गा भागवत यांच्या साहित्याचा एक वेगळा ठसा आपल्या समाज मनावरती पडलेला आपल्याला पाहायला मिळतो। निसर्गाच्या रंगगंधांचे, फुलणाऱ्या वृक्षांचे, पानगळींचे, विविध रूपांचे वर्णन अप्रतिमरित्या मांडण्याचा प्रयत्न दुर्गा भागवत यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्याने अतिशय चपखलपणे आपलं वर्णन करत असताना ते म्हणतात, आपण
निसर्गापासून कितीही दूर जाण्याचा प्रयत्न केला तरी निसर्ग आपली पाठ सोडत नाही. म्हणूनच त्याने प्रस्तुत पाठ हा निसर्गावरती आधारित वसंत हृदय चैत्र असं नाव देण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यांच्या साहित्याचा विचार करत असताना त्यांनी जे साहित्य लिहिलं ते खूप साहित्य आहे. त्यांनी पैस, ऋतुचक्र, डूब अशा लेखाच्या पुस्तकाचे लेखन केलेलं आपल्याला पाहायला मिळते. लोकसाहित्य, समाजशास्त्र, बौद्ध वाङ्मय यांच्या अभ्यासक, ललित लेखिका, गाढ व्यासंग, सूक्ष्म निरीक्षण शक्ती, भावोत्कटता, चिंतनशीलता आणि संवेदना प्रधान भाषा ही त्यांच्या लेखनाची प्रमुख वैशिष्ट्ये आपल्याला पाहायला मिळतात. ऋतुचक्र, व्यासपर्व आणि साहित्य अकादमी या पुरस्कार प्राप्त असल्यामुळे त्यांनी आपल्या या लेखनातून एक वेगळा ठसा उमटवलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यांचं आजपर्यंत प्रकाशित साहित्य आपणाला पाहत असताना त्यांनी आठवले तसे हे मराठीतून बालसाहित्य लिहिलं. आस्वाद आणि आक्षेप हे वैचारिक साहित्य लेखन लिहिलं. ऋतुचक्र हे ललित साहित्य लेखन त्यांनी केलं. तसेच उत्तर प्रदेशच्या लोककथा म्हणून कथेचं पुस्तक त्यांचं प्रसिद्ध आहे. कथा सरिता सागर हे रूपांतरित कथासंग्रहाचं पुस्तक त्यांचं प्रसिद्ध आपल्याला पाहायला मिळतं. कदंब ही कादंबरी, ललित कादंबरी आपल्याला पाहायला मिळते. कोकारचा क्रांतिकारक हे व्यक्तिचित्र दुर्गा भागवत यांनी लिहिलेलं आहे. काश्मीरच्या लोककथा हे कथासंग्रह पुस्तक त्यांचं प्रसिद्ध आहे. कौटिल्य अर्थशास्त्र हा वैचारिक लेख निबंध त्यांचा प्रसिद्ध झालेला आपल्याला पाहायला मिळतो. एवढंच नव्हे तर साहित्याच्या क्षेत्रापेक्षा थोडं बाहेर जाऊन त्यांनी खमंग हे पाकशास्त्रावर आधारित आपलं साहित्य प्रसिद्ध केलं आणि थोडक्यात आपल्या घरामध्ये असणाऱ्या गृहिणीला एक वेगळंपण देण्याचा प्रयत्न केलेला होता. म्हणून फक्त साहित्य लेखनामध्ये लेखन करत असताना सर्व स्तराचं लेखन करणारी ही लेखिका आपल्याला पाहायला मिळते. तामिळच्या लोककथा म्हणजे अनेक भाषा त्याने आत्मसात केलेल्या होत्या. त्या भाषेतून अनेक राज्यामध्ये त्याने आपल्या कथा प्रसिद्ध करत असताना त्यांनी दख्खनच्या लोककथा हा बालसाहित्य प्रसिद्ध केला. दिव्यावदान हा ललित लेखसंग्रह प्रसिद्ध केला. दुपाणी हा ललित लेखसंग्रह प्रसिद्ध केला. पूर्वांचल हा ललित कथासंग्रह प्रसिद्ध केला. इतकंच नव्हे तर बालजातक आणि बुंदेलखंडच्या लोककथा हे बालसाहित्य प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न दुर्गा भागवत यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. अशा प्रकारे दुर्गा भागवत यांनी आपल्या या साहित्यातून सर्वसामान्य लोकांचं जीवन चित्रित करत असताना निसर्गाविषयी ओढ जी आपल्या मनामध्ये आहे तीच इतरांच्या मनामध्ये देखील असावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हे प्रकरण आपल्या पुढे ठेवलेलं आहे. त्याचं नाव आहे वसंत हृदय चैत्र. मी पाठाकडे जात असताना दुर्गा भागवत यांनी आपल्या पाठातून जो विचार मांडला तो आपल्या पुढे मांडतोय. मराठी महिन्यांचा विचार केल्यानंतर फाल्गुन, चैत्र आणि वैशाख हे 3 महिने वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह लिहिलेले असे महिने आपल्याला पाहायला मिळतात. कारण निसर्गाचं चित्रच तिथं बदलत राहतं. विद्यार्थी मित्र, आपल्याला लक्षात आलं असेल निसर्ग हा आपल्याला सर्व काही देत असतो.
पण ते घेण्याची वृत्ती आपल्याकडे जर असेल तर आपण निसर्गातून अनेक गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न आपण करतो. या निसर्गाचं एक वैशिष्ट्य आहे की एक महिना संपतो, दुसरा महिना सुरू होतो, दुसरा महिना संपतो, तिसरा महिना सुरू होतो, पण प्रत्येक महिना एकमेकात मिसळत जाऊन काहीतरी वेगळेपण निसर्गाच्या दृष्टिकोनातून आपल्याला पाहायला मिळतं. तसंच चैत्र हा खरा वसंतात्मा असं म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून ज्ञानेश्वराने एक काव्यरचना या ठिकाणी म्हटलेली आहे. ते काय म्हटलेलं आहे, जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर ओळगे फळभार लावण्यसी. खरंच ज्ञानेश्वरांनी निसर्गाचं वर्णन आपल्या साहित्य लेखनात अतिशय सुंदररित्या केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून या गोष्टीचा विचार करत असताना त्याचा अर्थही असा आहे, ऋतुपतीच्या द्वारी वनश्रीचे म्हणजेच नव पल्लवानी, नवीन पालवी सुटायला लागलेली असते. अशा नवीन पालवी सुटलेल्या झाडाचं ज्या वेळेला वर्णन करतो, झाडाकडे ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला गर्द झाकलेल्या फुलांनी डवरून गेलेल्या वृक्ष लतांचे दर्शन आपणास होत असते. हे दर्शन तर फाल्गुनातच आपल्याला होतं. मग मधुमासाचे वैशिष्ट्य कशात आहे, या महिन्यात हे सारे सौंदर्य तर आहेच, पण फळांचेही रूप दृष्ट लागलेसे असते. फुलातून फळातून मधुर असा रस. आणि म्हणूनच या फाल्गुन चैत्र आणि त्याचबरोबर असणारा वैशाख या महिन्याला मधुमास असा शब्दप्रयोग आपल्याला पाहायला मिळतो. या लेखिकेने म्हणजे दुर्गा भागवत यांनी आपल्या या पाठाच्या माध्यमातून अनेक वृक्षांचं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पहिलं आपण या ठिकाणी पाहिलं तर पहिलंच वर्णन त्यांनी केलेलं आहे की पिंपळाचे पान. आपल्याला लक्षात येतं पिंपळाचे पान, पिंपळाचे झाड. आता पिंपळाचं झाड पाहिल्यानंतर वसंत ऋतूला सुरुवात होते. विद्यार्थी मित्र, तुमच्या अंगणामध्ये, तुमच्या परिसरामध्ये पिंपळाचं झाड आपण पाहिलं असेल तर तुमच्या लक्षात येतं की ज्या वेळेला या पिंपळांची पानं पूर्णपणे गळून पडलेली असतात, एकही पान त्या झाडावरती नसतं, आणि मग आपल्याला वाटतं अरे झाड अक्षरशः गेलं की काय. विद्यार्थी मित्र, तुम्ही विचार करता, पण नकळतपणे थोडा कालावधी निघून जातो, तुमच्या लक्षातही येत नाही, आणि लागलीच हळूहळू त्या पिंपळाच्या झाडाला पालवी फुटायला लागते. आणि मग आपल्याला वाटतं वसंत ऋतूचं आगमन झालं. आता ही पालवी फुटत असताना तुमच्या लक्षात येतं का बघा, हे तर तुमच्या चित्रासमोर आहे की डेरेदार असणारा असा वृक्ष, पण त्या माध्यमातून या ठिकाणी त्याची असणारी पालवी ही पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की ही पानं ज्या वेळेला कोवळे असतात त्यावेळेला गुलाबी पानं आपल्याला पाहायला मिळतात. वाटायला लागतं आपल्याला की जणू काही पिंपळाच्या झाडाला फुलंच लागलेली आहेत की काय. मग आपण नकळतपणे सकाळी ज्या वेळेला उठतो, सूर्याचं किरण ज्या वेळेला पिंपळाच्या झाडावरती पडतं त्यावेळेला लांबून जण हेच दृश्य पाहिलं तर आपल्या लक्षात येईल मित्रांनो, काय लक्षात येईल, अरे जणू काय झाडाला आगच लागलेली आहे की काय असं दृश्य दिसायला लागतं. म्हणजे त्याचा रंग, त्याचं रूप, त्याचं सौंदर्य निसर्गाच्या सानिध्यात इतकं खुलून दिसायला लागतं की आपण विचार करतो की या पिंपळाच्या पानाची पालवी ह्या वसंत ऋतूच्या माध्यमातून इतकी फुलत जाते, इतकी फुलत जाते, न कळतपणे त्या फुलत गेलेल्या पाकळीला, फुलत गेलेल्या पानाला हळू 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 लहानाचं मोठं मोठं पान होत राहतं. आणि जी
पहिल्यांदा आलेली जी कवळीक होती ती कवळीक जुनी होत राहते आणि झाडाचा रंग त्या पानांचा रंग बदलत जातो. मग आपल्याला वाटतं अरे 4 दिवसाच्या माग 8 दिवसाच्या माग त्याच पिंपळाच्या झाडाचं पान आपल्याला गुलाबी दिसत होतं, लाल दिसत होतं. पण आज त्याच पिंपळाच्या झाडाचं पान हे हिरवं दिसायला लागलेलं आहे. म्हणजे निसर्गात झालेला बदल या लेखिका दुर्गा भागवत यांनी किती चपखलपणे मांडलेलं आहे बघा. म्हणजे बारकाईनं त्याने अभ्यास केला. ही झाडं कशी मोठी होतात, त्यांना पालवी कशी फुटते, त्या पालवीतून त्यांचा रंग कसा बदलत जातो आणि सर्व घडत असताना काही ऋतुमानानुसारच ते घडत राहतं. सर्वात महत्त्वाचा जर या ठिकाणी कोण असेल तो म्हणजे निसर्ग आहे. निसर्ग एक असा आहे की आपापल्या माध्यमातून निसर्ग आपलं दर्शन देण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातीलच पहिलं झाडाचं वर्णन दुर्गा भागवत यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ते म्हणजे पिंपळाचं झाड आणि त्या पिंपळाच्या झाडाला फुटलेली नवीन पालवी, त्या पालवीतून निर्माण झालेली जी पिंपळाची पानं आहेत ते आपल्यासमोर या ठिकाणी दिसत आहे. यानंतर लेखिका दुर्गा भागवत याने दुसऱ्या एका वनस्पतीचं वर्णन केलेलं आहे जिला घाणेरी वनस्पती म्हणतात. तुमच्या पुढं हा शब्दप्रयोग ज्या वेळेला उच्चारतो त्याला तुमच्या मनातही असा विचार पडलेला असेल, अरे या वनस्पतीला घाणेरी नाव का दिलेलं असेल. पण विद्यार्थी मित्र हो, घाणेरी वनस्पती ही जरी त्याचं नाव घाणेरी असलं तर तुमच्या परिसरामध्ये आज ही वनस्पती आपल्याला पाहायला आढळते. लक्षात घ्या, आपल्याला दिसते. पूर्वीच्या काळी आपला शेतकरी बांधव या घाणेरी वनस्पतीचा वापर करून आपल्या शेतात जी लहानशी खोप बांधली जायची, ज्याला आपण एक झोपडी वजा म्हणतो, झोपडी, त्या खोपीला जो कूड घेतला जायचा, शब्द ग्रामीण शब्द आहे, कूड घेतला जायचा. किंवा आपल्या शेताला जनावरांच्या पासून संरक्षण मिळावं म्हणून आपण या घाणेरी वनस्पतीचा वापर केला जायचा. का तर त्याला लहान लहान काटे असायचे. त्या लहान लहान काट्यामुळे बाहेरील जनावर किंवा इतर कुणीही आत येत नव्हतं, म्हणून या घाणेरी वनस्पतीचा वापर केला जायचा. आज ही घाणेरी वनस्पती आपल्या इकडे नेस्तनाबूत झाली नाही, पण थोड्या प्रमाणात जे आहे ते आपल्या विद्यार्थ्यांना अजूनही त्याचा अर्थ कळत नाही. लेखकाने सांगितलेलं आहे की याची जी फुलं दिसतात बा, हे किती वेगवेगळ्या रंगाचे आहेत बा. कारण का अनेक रंग ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला आपल्याला त्या सगळ्या रंगामधून या ठिकाणी वेगळं पण जाणवतं. पण घाणेरी वनस्पतीचं एक वैशिष्ट्य आहे. काय वैशिष्ट्य आहे तर अनेक रंग एकत्र करून निसर्गाला जेवढं नटवता येईल, जेवढं सौंदर्य प्राप्त करता येईल, जेवढं निसर्ग फुलवता येईल तेवढं फुलवण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. आणि म्हणूनच या घाणेरीला आपण तुच्छतेनं बघतो, पण खरंच त्याचा सुगंध हे जर पाहिला तर आपल्या मनातील जी भावना, ती भावना वेगळ्या प्रकारे आपल्याला जाणवते. विद्यार्थी मित्रो, ही वनस्पती जर आपण पाहिली तर या वनस्पतीचा विचार करत असताना जिथं दुष्काळासारखी परिस्थिती आहे, म्हणजे थोडक्यात आपण गुजरातमधील अनेक भागामध्ये दुष्काळ पडतो, अशा दुष्काळासारख्या भागामध्ये ही वनस्पती मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. तिथे या झाडांना भलतंच महत्त्व आहे. पण एवढंच नव्हे तर त्यांनी या झाडाचं नामकरण केलं गुजरातवाल्याने. काय नामकरण केलं तर चुनडी हे नाव त्यांनी दिलं. आता त्या गुजरातमध्ये चुनडी का म्हटलं जातं याचाही अर्थ वेगळा आहे. चुनडी म्हणजे स्वच्छता, अनेक रंग एकत्र करून जसं या ठिकाणी आपण निसर्गाचं सानिध्य किंवा निसर्गाचं सौंदर्य या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने अनुभवायचा प्रयत्न करतो, तसंच या घाणेरी वनस्पतीला नाव जरी या ठिकाणी तुच्छतेने असलं झालं तरी अतिशय सुंदररित्या ही वनस्पती आपल्याला पाहायला मिळते.
याच्यानंतरची जी वनस्पती या ठिकाणी लेखिकेनं सांगितलेली आहे ती म्हणजे माडाचे झाड. आता प्रत्येकाच्या अंगणातच माडाचं झाड आहे, त्यामुळे त्याची जास्त माहिती तुम्हाला प्रत्यक्षात आहेच, पण लेखिकेनं जे मांडलं ते एक वेगळ्या पद्धतीनं. ही झाडं बारमाही हिरवी असतात, 12 महिने ही झाडं हिरवीगार असतात. फळही या ठिकाणी 12 महिने या झाडाच्याकडून आपल्याला मिळतं. प्रत्येकाच्या अंगणात असणारं हे माडाचं झाड, त्याची फुलं कधी तुम्ही पाहिलेत का? तुम्ही म्हणणार माडाच्या झाडाला फुलं असतात. खरंच विद्यार्थी मित्र, माडाच्या झाडाला ही फुलं असतात, पण आपण कधीही बारकाईनं या फुलांचा अभ्यास केला नाही. पण तुम्हाला सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल खरंच माडाच्या झाडाला फुलं असतात. आणि ती ज्या वेळेला तुम्ही त्या झाडाच्या सान्निध्यात जाल, त्या झाडाच्या बुंद्याजवळ लहान 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 या ठिकाणी अगदी कठीण कवच असलेली ही फुलं पडलेली आपल्याला पाहायला मिळतात. आपण काही वेळेला ते फसतो. आपल्याला वाटतं, काय वाटतं की अरे झाडाचं फळच आहे. लहान असताना किंवा नुकतंच लागलेलं कोवळं फळ हे झाडाच्या खाली पडलेलं आहे. पण विद्यार्थी मित्र हो, या माडाच्या झाडाचं म्हणजे नारळाच्या झाडाचं फळ हे खाली न पडता झाडालाच या ठिकाणी लगडून असतं, पण त्याची फुलं मात्र ही झाडाच्या बुंद्याभोवतीनं पसरलेले असतात. तुम्ही गेल्यानंतर प्रत्यक्षात तुमच्या लक्षात येईल की हे झाडाचं किंवा माडाचं फूल आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर त्याने कडुनिंबाच्या झाडाचं वर्णन केलेलं आहे. आपल्या अंगणात असणारं कडुनिंबाचं झाड प्रत्येकाने अनुभवलेलं आहे. त्याच्या असणाऱ्या या ठिकाणी फळं, त्याची असणारी फुलं, त्याचं असणारं झाडाचं या ठिकाणी नाविन्यपूर्ण हेही लेखिकेनं सांगितलं. करंज्याचं झाड तर आपल्याला पाहायला मिळतं की करंज्याचं झाड आता दाखवले बघा इथं. या ठिकाणी असणारं करंज्याचं झाड, त्याच्या असणाऱ्या बिया आणि ह्या बियावरती असणारं कवच, आणि ज्यावेळेला कवच फोडतो त्यावेळेला आतील भागात आपल्याला त्या करंज्या दिसतात. आपण काही वेळेला नवलाईने म्हणतो करंज्याचं झाड कसं असतं कोणास ठाऊक, पण करंज्याचं झाड हे इतकं हिरवगार असतं की त्याची सावली, ज्यावेळेला आपण त्या सावलीमध्ये जातो त्यावेळेला आपल्याला सानिध्यात लक्षात येतं की अरे खरंच या ठिकाणी हे झाड आपण आपल्या अंगणात लावावं काय अशी अपेक्षा होते. कारण त्याची फळं पाहिल्यानंतर, त्याचं कठीण कवच पाहिल्यानंतर आणि त्यानंतर त्याचं असणारं या ठिकाणी ते फळ पाहिल्यानंतर आपल्याला त्या झाडाबद्दल एक आपुलकी निर्माण होते. त्याच्यानंतरचं या ठिकाणी जे कवयित्रीनं झाडाचं वर्णन केलेलं आहे ते म्हणजे आंब्याचे झाड. आता सगळ्यांनाच माहिती आहे विद्यार्थी मित्रो, आंबे हे सर्वजणच आपण त्याचा अनुभव घेतो. गोड असतात, काही वेळेला आंबट असतात, काही वेळेला तुरट असतात, पण त्याचा मोहर कधी आपण पाहिलाय का हो? बरं, त्याचा मोहर आपण पाहिला तर वसंत ऋतूचा कालखंड सुरू झाला की त्याला नवीन मोहर सुरू होतो. आणि मोहर सुरू झाल्यानंतर त्याचा जो दर्प आहे, त्याचा जो सुगंध आहे, तो ज्यावेळेला आपण घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो थोडंसं आंबट आपल्याला वाटायला लागतो. आणि मग आपण आंब्याच्या झाडाकडे पाहतो, त्याचं नक्षीदारपणा किंवा डेरेदारपणा, आणि मग काही कालावधीनंतर त्याला ज्यावेळेला फळ लागायला लागतं त्यावेळेला मग आपण त्या आंब्याच्या झाडाच्या अवतीभोवती असतो. मध्ये सर्वात आनंदाचा क्षण या ठिकाणी आपण मानला जातो. स्वतःच्या अंगणात असो अगर दुसऱ्याच्या रानात असो, त्याला दगड घेऊन मारणे आणि त्याचं फळ खाली पडल्यानंतर ते खाणे, याच्यातील आनंद हा वेगळा असतो. कारण निसर्गानंच या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीने आंब्याच्या झाडाला सौंदर्य प्राप्त करून दिलेलं आहे. प्रत्येकानं आकर्षित व्हावं, जवळ यावं आणि माझं फळ त्याच्या मुखापर्यंत पडावं, हा उद्देश या ठिकाणी ह्या आंब्याच्या झाडाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. कारण याच्या ज्या कैऱ्या आपण म्हणतो, ज्याला आंबे म्हणतो, ह्याचे जे देठ पाहिले तर लांबलचक असतात. इथं दिसतात बघा, एकेका देठाला अगदी घस शब्द वापरतो आपण, घसच्या घस आंबे लागलेले असतात. आणि मग न कळतपणे आपलं मन तिकडं आकर्षित होतं. लेखिका दुर्गा भागवत यांना तेच सांगायचं आहे की सगळी झाडे ही वसंत ऋतूमध्ये फुलायला सुरुवात होतात. फुलं लागल्यानंतर फळं लागायला सुरुवात होते आणि लागलेल्या फळांच्या माध्यमातून मग इतरांना आकर्षित कसं करून घ्यायचं हे प्रत्येक झाडाला एक निसर्गानं दिलेलं वैशिष्ट्यपूर्ण देणगी म्हणायला काही हरकत नाही. त्यानंतरच्या झाडांचं वर्णन या दुर्गा भागवत यांनी केलेलं आहे ते म्हणजे फणसाचे झाड. आता या फणसाच्या झाडाची
कितीतरी वर्णनं तुमच्या पुढे दिसून येतात. कारण त्याची जी पालवी आहे ती पालवी नजरेत भरण्यासारखी जरी नसली पण तरीही त्यातून जी पालवी सुटायला लागते ते आपल्याला वाटत असतं काही काही वेळेला, अरे फुलच लागलेले आहे की काय, अरे पानच लागलेले आहे की काय. मग काही वेळेला फसगती आपली होते. ह्याला कोकणचा राजा देखील म्हटलं जातं. आणि अशा या कोकणच्या राजानं आपला सर्वांना आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न केला. पणसाला फुले धरत नाही तर पौष मागात त्याला हिरवे कोक येतात. कोक ज्या पद्धतीनं केळीच्या झाडाला कोक येतो त्या पद्धतीनं फणसाच्या झाडाला लहान लहान या ठिकाणी कोक येतात. ते कोक फुगीर मिरचीसारखे असतात. फुगीर मिरची ज्या पद्धतीने असते त्या मिरचीसारखे असतात. आणि मग आपल्याला वाटायला लागतं अरे ते फणसच आहे की काय. पण हळूहळू ते निघून जातं आणि त्यातूनच या ठिकाणी लहान लहान फणसाला सुरुवात होते. फणस लागायला लागतात, लहानाची मोठी व्हायला लागतात. एवढंच काय, फणसाचं वैशिष्ट्य असं लेखिकाने सांगितलेलं आहे. आणि प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना तुम्हालाही माहीत आहे की काही फणस हे झाडाच्या बुंध्याजवळ असतात आणि ते जमिनीतही असतात. काही भाग त्याचा जमिनीतही असतो. आणि मग आपण म्हणतो काही वेळेला की जो जमिनीत लागलेला किंवा झाडाच्या बुंद्याला जमिनीत लागलेला जो फणस आहे तो इतर फणसापेक्षा गोड आहे असं म्हणतात. प्रत्यक्षात ज्याने अनुभव घेतला तेही सांगतात. कोकणचे लोकही काही वेळेला सांगतात खरंच फणसाच्या झाडाला लागलेला फणस हे फळ मातीत असणाऱ्या फणसाचा गोडवेपणा सगळ्यात वेगळा असतो. आणि म्हणून फणसाचं झाड आपल्याला आकर्षित करून जातं हे या महिन्यामध्येच. या सर्वाचा विचार करता, या सर्व झाडांचा विचार करता वसंत ऋतूमध्ये सर्व निसर्गाचं सौंदर्यच आपल्याला बदलून गेलेलं पाहायला मिळतं. रूप रस गंधमय अशा या चैत्र मासांची शोभा झाडावरच्या काही बांधल्या जाणाऱ्या घरट्यांच्या माध्यमातून सुरू होते. कारण झाडाला पालवी सुटलेली असते, सगळीकडे सावली पसरलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच वेळेला पक्षी देखील आपलं घरटं बांधायला सुरुवात होतात. घरटं बांधल्यानंतर त्याच घरट्यामध्ये अंडी घालतात. त्याच अंड्यातून लहान लहान पिलांची निर्मिती होते. म्हणजे निसर्गाचं चित्रच सगळं या ठिकाणी बदललेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणूनच शेवटी म्हटलेलं आहे की काळी कबरी घरटी म्हणजे वसंताच्या चित्रलिपीतील सुंदर विरामचिन्ह असं म्हटलं गेलेलं आहे. माधुर्याचा थेंब अभिरुचीला पुरेसा वाटतो. आणि म्हणूनच निसर्गाच्या विराट चित्रलिपीचा शोध घेण्यापेक्षा कवयित्री म्हणते मला या स्थूल विरामचिन्हाकडे पाहायला जास्त आवडेल. कारण का तर निसर्ग हा आपल्याला बरोबर घेऊन मार्गक्रमण करत असतो. म्हणूनच निसर्गाच्या सान्निध्यात आपलं जीवन घडत असतं. हे जीवन घडण्यासाठीच निसर्गाचं चित्र चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ या बदललेल्या ऋतुमानानुसार या बदललेल्या महिन्यांच्या ऋतुमानानुसार आपल्याला निसर्गाचं बदललेलं चित्र पाहायला मिळतं. आणि त्याचाच अभ्यास आपल्यापुढं दुर्गा भागवत यांनी देण्याचा प्रयत्न केला. आणि त्यातून त्यांनी निसर्गाबद्दल आपली असणारी ओढ आपल्यापुढं स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला पाहायला मिळतो. विद्यार्थी मित्रो, इथं हे प्रकरण जरी संपत असलं तर या प्रकरणाच्या माध्यमातून आपणाला कृतीपत्रिका विचारली जाते. प्रश्न पहिल्यामध्ये तुम्हाला 7 गुणांसाठी प्रश्न विचारला जातो. एक पॅराग्राफ दिला जातो. त्या पॅराग्राफच्या माध्यमातून 2 गुण हे आकलनासाठी, पुन्हा 2 गुण आकलनासाठी आणि पुन्हा त्यातून 3 गुण हे स्वमतासाठी विचारलं जातं. या स्वमताचा विचार करत असताना तुमच्यापुढे असाही प्रश्न टाकला जाईल, वसंत ऋतूशी निगडीत तुमची एखादी आठवण समर्पक शब्दात स्पष्ट करा. आता समर्पक शब्दात याचा अर्थ तुम्ही या वसंत ऋतूच्या घटनेकडे कशा पद्धतीनं पाहता आणि या वसंत ऋतूमध्ये अनेक झाडांना नवीन पालवी कशा पद्धतीनं सुटली जाते याचं वर्णन अगदी स्वतःच्या भाषेत
अगदी स्पष्टपणे करण्याचा प्रयत्न करावा. एवढंच नव्हे तर सर्व झाडांचा वृत्तांत न घेता एखादा कुठलं तरी एखादं झाड घ्या. मग आंब्याचं झाड असेल, माडाचं झाड असेल किंवा करंजीचं झाड असेल, कोणतंही एक झाड आणि त्या झाडाबद्दल जर आपलं मत व्यक्त केलं तर ते स्वमत अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकेल आणि 3 मार्काचा या ठिकाणी प्रश्न असणारा तो तुम्हाला चांगल्या पद्धतीनं सोडवता येईल. अशा पद्धतीनं दुर्गा भागवत यांनी या बदललेल्या ऋतुचक्राविषयी आपलं धन्यवाद विद्यार्थी मित्र.